शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपली। आमदार अपात्रतेसंदर्भातली पुढची सुनावणी मंगळवारी होणार। निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत पक्षपाती निर्णय घेतले। निवडणूक आयोग भाजपचाच एजंट, निर्णयाची काय अपेक्षा करता? आयोगाच्या कार्यपद्धतीवर संजय राऊतांचे ताशेरे। मनोज जरांगेंकडून मंत्री बावनकुळेंची तुलना बाहुबली चित्रपटातल्या कालकेय पात्राशी, तर टिंगलटवाळी करून जर न्याय मिळणार असेल तर खुशाल करा, बावनकुळेंचं उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा। राजीनामा देईपर्यंत त्यांना झोपू देणार नाही, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका। उत्तराखंडमध्ये माझ्या सभेनंतर शुद्धीकरण करण्यात आलं। मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभेमध्ये आरोप, तर ते भाजपचं कृत्य नाही, दोषींवर कारवाई नक्की केली जाईल। JP नड्डांचं स्पष्टीकरण। मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटला FDAचा दणका। घाटकोपर आरसिटी मॉलमधील डॉमिनोजसह विलेपार्ले आणि बोरिवलीतील आउटलेटवर कारवाई, स्वच्छता आणि इतर बाबींसंदर्भात नोटीस। शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी कल्पना खरातनं नोंदवला जबाब। जमीन व्यवहारांशी आपला संबंध नाही, कल्पना खरातचा जबाब। अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना खरात जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात। उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। उड्डाणांच्या दरम्यान बिघाड लक्षात आल्यावर अनर्थ टळला, तर पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। नागपूरहून गडचिरोलीला जाणार होते उदय सामंत। गडचिरोलीनंतर मुंबईतल्या चेंबूरमध्ये वसतिगृहात भीषण वास्तव आलं समोर। विद्यार्थ्यांना सडलेलं निकृष्ट दर्जाचं अन्न आणि आहार। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार, मंत्री संजय शिरसाटांची माहिती। पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या मुलावर नांदेडच्या गुरुद्वारामध्ये भीषण हल्ला। पोलिसांकडून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। भूतबाधेच्या अफवेमुळे 300 विद्यार्थिनींनी सोडली शाळा। मेळघाटच्या डोमा आदिवासी आश्रमशाळेतली घटना भूतबाधा नसून मानसिक आरोग्याचा प्रकार, डॉक्टरांचं स्पष्टीकरण।